पाण्याचे टाके आहेत. आणि आता जस्ट आम्ही आलो इथे भिवगडवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आज राजश्री छत्रपती परिवारातर्फे. ते टाकीमध्ये जेवढी घाण वगैरे आहे ना तेवढी सगळी थोड्या वेळात काढण्यात येणार आहे. आजच्या मोहिमेत उपस्थित सोनालीताई राणे यांची व्हिडिओ लवकर येईल. तुम्ही नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलचं नाव बाबूदादा व्लॉग्स. बाबूदादा व्लॉग्स नक्की पहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम, जय महाराष्ट्र. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि जस्ट चालले मी आता भिवगडला, स्वच्छता मोहीम आहे तिकडे. तर पोचलो आम्ही भिवगडला आणि तिथे भरपूर मावळे आमची वाट बघत होते. त्यांच्या समवेत आम्ही चढाई करायला सुरुवातसुद्धा केली. आणि इकडून टाकीच्या इकडनं रस्ता होता, तिकडनंच आम्ही महिला वर्ग सगळे गेलो चालत चालत. पुढे गेल्यावरती खाली पण बहुतेक मावळे उभे होते आणि वरती अर्धी चढाईला करायला सुरुवात वगैरे केलेली मावळ्यांनी. आम्ही पण त्यांच्या समवेतच चढाई करायला सुरुवात केलेली. सोबत भरपूर महिला वर्ग वगैरे होत्या. मित्रांनो आता जस्ट चाललोय भिवगडवरती आणि भरपूर टप्प्याटप्प्यांच्यात मावळे वगैरे बघू शकतो असे बसलेत. आणि आमची पायी वाट आहे. पाठीमागे भरपूर जण आहेत, जरा जास्त संख्या यावेळेस पण आमची मुलांची. तर मित्रांनो अर्धा किल्ला झाला की चढून आणि तशी विश्रांतीसाठी थांबत ताई साहेब वगैरे. प्या पाणी प्या. हो का नव्हते. हॅलो, आमच्या ताई येतच ताई आणि आमचे दादासाहेब. ताई तुम्ही दोघीच आहेत का लास्टला? हो. का अजून आहेत खाली? काय माहिती नाही. मित्रांनो खाली गौरकामत गाव पण दिसत आहे, बघू शकता. आणि ते किल्ल्यावर चढाई चालू आहे. ताईचे भाई वगैरे आलेत, त्या छोटा मावळा सुद्धा आहे तेच. आणि इथे पण कर्माताई गेले पुढे, इथे पण चढाई चालू आहे. वरती बाबा तुम्ही बघू शकता कशा फडकत आहे. आणि जस्ट माझी पण चढाई चालू आहे. हे बघा भिवगड किल्ल्याचा मार्गदर्शक फलक भिवगड किल्ले या साईडला आहे. आणि इथं पाण्याचा टाक आहे. दीदीकडे आता तुमच्याकडून पावरेला आलो नाही दीदी नकली नाही करायची. दीदी नको पाणी पाणी चला या काय साहेब. हां आता तोंड दिसलं.
बॉटल भरायची आहे का? पिण्याचं पाणी आहे तिकडे नको आहे का तुमच्यासोबत? जस्ट ना पोहोचलो आपण ते बाले किल्ल्यावरती पोहोचायचं आहे. खालून ताई वगैरे सगळे येतात. मावशील काय मावशील नको का झालं थोडा गेला हो त्याला असते जाऊ त्याला असते हळूहळू येतात. पाठीमागून मावले पण येतात, रणरागिणी पण येतात. जस्ट चालू आपण भिवगड किल्ल्यावरील बाला किल्ल्यावरती जो की आहे वरती. आणि बऱ्यापैकी चढाई वगैरे झाली आपली. थोडंसं झालं 10 ते 15 मिनटाचा रस्ता, एवढं पण नाही पण स्लो चाललं त्याच्यामुळे एवढा टाईम लागेल आपल्याला. आणि आमच्या अश्विनी कुठून तरी बॅग घेऊन आलेत. हो ताई सर. तर मित्रांनो जस्ट ना पोहोचलो आपण भिवगडवरती. इथे वरती बाले किल्ला बघू शकता. ते पाठी पण आहे फलक पण त्यावर व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि इथे खोदीव टाके तर पाण्याचे टाक पण आहे. आणि आपल्या परिवाराचा फलक पण लावलेला आहे इथे बघू शकता. किल्ल्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे जी कोणाला माहीत नसेल त्यासाठीची. आणि इथे खोदीव टाकींचं काम चालू आहे. अजून एक टाकी आहे त्या साईडने गेलं तर खाली. इथे पण पाण्याचे टाके आहेत. आणि आता जस्ट आम्ही आलो इथे भिवगडवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आज राजश्री छत्रपती परिवारातर्फे. ते टाकीमध्ये जेवढी घाण वगैरे आहे ना तेवढी सगळी थोड्या वेळात काढण्यात येणार आहे. तर मित्रांनो जस्ट नाव आलं आपण बघा इथे बाले किल्ल्याचे पाठी आपल्या राजश्री छत्रपती परिवाराने केलं. इथून जा त्याच्यात इथे पाठी आहे फलक आहे. आणि जस्ट नाव पोहोचलो. हे बघा भरपूर जण आहेत तिथे उपस्थित. राजश्री छत्रपती परिवार बाल मावळे रणरागिणी तसेच मावळे सुद्धा आहेत इथे. हॉल तिकीट फाडून इथे महाराजांची मूर्ती पूजन होणार होतं थोड्याच्या मित्रांनो आता जास्त मोहीम झाली आपली. सगळे बसलेत आपले परिचय सांगण्यासाठी. उपस्थिती भरपूर आपली कुठे गेलीस तर करत बदलापूरला कुठे राहत
मोहीम वगैरे पूर्ण झाले सगळे आणि दादांनी सगळं पिशवीमध्ये घेतले आणि ते साफसफाई करायला आलं त्याच्यामुळे कचरा नाही काय करत. सगळं जेवढं बाटलं वगैरे पाणी वगैरे जेवढं पिलेलं आहे आणि नाश्त्याचं वगैरे पेपर सगळं त्याच्या पिशवीतच ठेवलं आपल्या परिवाराची खासियत आहे. आणि सोबतच येता यायला मानखुर्दवरून भरपूर जणांची उपस्थिती आहे आज मोहीमला आपल्या इथे. आणि इकडे पण परिवारचं मावळ्याचरण अजून आहेत. सोबतच तिकडं मामी वगैरे गेलं छोट्या बाळाला किल्ला दाखवायला. चाललं आता आपण खाली गड वगैरे उतरतोय. पाईप वगैरे थोडे गेलं काम वगैरे सगळं झालं आमचं. आणि येता येत गौलवाडीचे आहेत ना ताई तुम्ही? येत आहे गौलवाडीवरून आलेत आणि ते 2 छोटे मुलं पण आहेत त्यांच्यासोबत. मित्रांनो मग अशी ते टाकीमध्ये बघितलेलं तुम्ही मी असेल किती घाण वगैरे होती. तेवढी सगळी घाण वगैरे काढण्यात आली. स्वच्छता मोहीम फक्त नावालाच नसून तर खरोखर केलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि आधी पण मी व्हिडिओ काढलेला आल्या तेव्हा भरपूर पाळ्या वगैरे होत्या या टाकामध्ये. आणि आता थोड्या दिवसात पाऊस वगैरे पडेल तेव्हा स्वच्छ पाणी मिळेल आणि जो कोणी किल्ल्यावरती येईल त्याला पिण्यासाठी उपयुक्त असं पाणी मिळेल. सोबत ते पण एक टाका आहे पाण्याचं बघितलेलं असेल. घाण आहे पण साफ करायला तेवढा वेळ नाही मिळाला, वेळ निघून गेला. तर पुढच्या वेळेस जेव्हा येऊ आम्ही नक्कीच तेव्हा तिथला पण साफ करून घेण्याचा प्रयत्न करू. आणि सध्या आम्ही निघालो आहे खाली परतीच्या वाटेला. तुर्तास देवगडला बाय बाय, येऊ पुन्हा. कारण की राजा शिवछत्रपती परिवारची मोहीम ही महिन्यातून एकदा होतच असते. आणि जर कोणाला इच्छा असेल की बाबा मला शिवकार्य करायचे, गड संवर्धन करायचे, त्याने नक्कीच संपर्क करा. आम्ही तुम्हाला आमच्या परिवारामध्ये समाविष्ट करू. गरज आहे तुमची पण. थोडंसं गड संवर्धन म्हणजे किल्ल्यांना अजून चांगल्या प्रकारे आपण जोपासू. जेवढी मदत करता येईल तेवढी नक्कीच करा. आता उतरतोय गड हळूहळू. मम्मी कुठे आहे रे? गावात गेले का? मम्मी आली तर सांग का नानीने फोन करायला सांगलं मला. ओळखली ना नक्की? नाही तर आत्याचा नंबर बघला ना, बोला आत्ता सांगायचं. अजून पण उतरतोच आहे. चढायला जास्त टाईम लागला, उतरायला नाही जास्त टाईम लागत. मित्रांनो इथे पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचलो आपण. आणि टाकी क्रमांक 2 अर्चना टाके असं नाव आहे. आणि बाबा मार्गदर्शन करत चाललेत आपल्याला. ओ माय गॉड, दिस इज कैलास राणे. हा हा, ते पण आलेले आहेत आमच्यासोबत पहिल्यांदाच. याच्या आधी इर्शलवाडी मोहीमला आलेले. चला
आरामात. आजच्या मोहिमेत उपस्थित सोनालीताई राणे त्यांची व्हिडिओ लवकर येईल. तुम्ही नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलचं नाव बाबू दादा व्लॉग्स. बाबू दादा नक्की पहा. इथे पण एक पाण्याचा टाक आहे मित्रांनो. भिवगड मार्ग आपण हिंदू धर्म सगळ्यांच सण साजरे करतो. झाडांचं, फुलांचं, हो नाही की नाही? देवांचं मस्त कसं माशाचा अवतार घेतला. मला मारा पोटभर काय वाटत नाही काम करतात, काहीच नाही वाटत, काहीच नाही. तुम्ही जर कुठे कुठे बिझनेस पायऱ्या किती मोठ्या बाबांचा रेकॉर्ड तोडे. बाबांचा रेकॉर्ड तोडे बोललो. अरे असे गड किल्ले चढले. अवघड किल्ला कशाला म्हणतात? ज्याला रोप लागतो तो हा, ज्याला पायऱ्या आहेत ना, भले 8 तास लागतील जायला, पण तिथं सुरक्षित आहे ना. पण ज्याला आता ढागवेरी चढायचं, रोप लागतो. त्याला मला अभिमान टाकला. आम्ही आलो आणि फोर्ट आणि शेत वगैरे आले तिकडनं. ताई चाललेत तिकडं घर आहे तिथे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केली तिकडे चालत सगळेजण. अजून येणार आहेत मावळे भरपूर. आणि हा भिवगड किल्ला जो आपण चढून पूर्णपणे सुरक्षितपणे सगळे खाली पण उतरले. आणि आता ब्लॉग स्टार्ट केला. शेर मला बडबड करतात आणि आता निघू आम्ही इथून थोड्या वेळाने. घ्या ना एक पाणी